मुलीच्या जन्माकडे सकारात्मकपणे बघा। मुलींच्या जन्माचे प्रमाण सातत्याने कमी होत आहे। पीसीपीएनडीटी गर्भलिंग तपासणी हा कायद्याने गुन्हा आहे। ग्रामीण आणि शहरी भागात काही असामाजिक संघटना चोरीने ट्रॅक्टर, ट्रक, ॲम्ब्युलन्स यामध्ये गर्भलिंग तपासणी करत आहे। असे आढळल्यास प्रशासनाला कळवा, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले आहे। मुला-मुलींचे प्रमाण समान असणे आवश्यक आहे। निसर्ग नियमानुसार सुद्धा ते समान असले पाहिजे। घटते बाल लिंग गुणोत्तर ही एक सामाजिक समस्या आहे। या समस्येला सामोरे जाण्यासाठी सर्व स्तरातील जनतेने एकत्र प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे। सन 2024च्या प्राप्त माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जन्मता 1000 मुलांमागे 889 मुली असे प्रमाण आहे। यामध्ये सुधारणा करण्यासाठी गेली अनेक वर्ष शासन स्तरावर खालीलप्रमाणे विविध उपाययोजना करण्यात येत आहे। खरं म्हणजे मुलगा असो वा मुलगी, जन्म ही एक आनंददायी घटना असते। जीवन हे नेहमीच प्रवासी असते, त्या प्रवाहाला जिवंत ठेवणारी स्त्री असते। म्हणून मुलींच्या जन्माकडे बघण्याची समाजाची मानसिकता बदलणे आवश्यक आहे। त्यासाठी शासनाने विविध पातळीवर प्रयत्न चालवले आहेत। त्याचाच हा एक आढावा। शासकीय यंत्रणेकडून पीसीपीएनडीटी कायद्याची यथायोग्य अंमलबजावणी करण्यात येते। तसेच बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या संस्थांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या संवेदीकरण कार्यशाळा घेऊन त्यांना मुलीच्या जन्माचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे। जिल्ह्यातील क्षकिरण तज्ञ आणि स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ञ यांनी 1984च्या पीसीपीएनडीटी कायद्याबाबत तालुका स्तरावर संवेदीकरण कार्यशाळा घेऊन मुलींच्या जन्मामध्ये वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे। 2015 पासून सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्यात आली आहे। सन 2016 पासून महाराष्ट्र शासनाने मुलींसाठी माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू केली आहे। सन 2017 पासून प्रधानमंत्री मातृवंदना योजना या योजनेअंतर्गत पहिल्यांदा गरोदर असल्यास 5000 रुपये आणि दुसऱ्या गरोदरपणानंतर अपत्य मुलगी असेल तर 6000 रुपये देण्यात येत आहे। 1 एप्रिल 2023 नंतर जन्मणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना पिवळ्या व केशरी राशन कार्ड धारक कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1,01,000 रुपये एवढा लाभ महाराष्ट्र शासनाच्या लेक लाडकी या योजनेअंतर्गत मिळेल। नमस्कार, मी दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर बोलतोय। एक अत्यंत महत्त्वाच्या व नाजूक विषयाची संदर्भात आपणांना विनम्र आवाहन करण्यासाठी मी आपल्या समक्ष आलेलो आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये मुलींच्या जन्माचं प्रमाण सातत्यानं कमी होत आहे आणि अतिशय चिंतेची बाब ही आहे की हे असमानता जी आहे ती उद्या भविष्यामध्ये सामाजिक प्रश्न निर्माण करणारी आहे। त्यामुळं गर्भलिंग तपासणी ही जे कायद्यान्वये बंदी घातलेली आहे, पीसीपीएनडीटी कायद्याच्या अंतर्गत अशा पद्धतीनं गर्भलिंग तपासणी करणे हे कायद्यान्वये गुन्हा आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारची तपासणी केल्याचं निदर्शनास आल्यास त्यांना कैदेची शिक्षा होऊ शकते। सद्यस्थितीमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागामध्ये काही असामाजिक संघटना किंवा असामाजिक व्यक्ती यांच्याकडून चोरून छपून ट्रॅक्टरमध्ये, ट्रकमध्ये किंवा ॲम्ब्युलन्समध्ये गर्भलिंग तपासणी करत असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाला मिळालेली आहे। या व्हिडिओद्वारे मी समस्त नागरिकांना विनम्र आवाहन करतो की आपणाला जर अशा पद्धतीने कोणत्या ठिकाणी किंवा गोपनीय ठिकाणी अशा पद्धतीनं गर्भलिंग तपासणी होत असल्याचं निदर्शनास आल्यास एक जबाबदार नागरिक म्हणून आपण टोल फ्री नंबरवर संपर्क साधावा किंवा जिल्ह्यातील प्रशासनातील कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपण याबद्दलची माहिती दिली तर आपलं नाव गोपनीय राखलं जाईल आणि त्या घटनेची सत्यता पडताळल्यानंतर आपल्याला रोख स्वरूपामध्ये इनाम सुद्धा, पुरस्कार सुद्धा दिला जाईल आणि आपलं नाव गोपनीय सुद्धा ठेवलं जाईल याची खात्री आम्ही बाळगलेली आहे। त्यामुळे आपण निश्चिंतपणे अशा असामाजिक प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी समोर या आणि टोल फ्री क्रमांक 1800233475 1800233475
या टोल फ्री क्रमांकावर आपण संपर्क साधावा अशी विनंती मी आपणा सर्वांना करतो. धन्यवाद.